नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI म्हणजे खात्यांतर्गत फौजदार मुख्य परीक्षा यामधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचे नाव आहे बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या महत्त्वाच्या चाचण्या। आपण जर डिपार्टमेंटल PSI चे पूर्वीचे पेपर पाहिले असतील तर बऱ्याचशा पेपरामध्ये आपल्याला एक रासायनिक चाचण्या विचारलेल्या आहेत। मग एक तर त्या रक्त तपासणीच्या असतील ठीक आहे किंवा बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या चाचण्या असतील। तर आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस आपण एखादा फायरआर्म किंवा अग्निशास्त्र जाळत असतो, अग्निशास्त्र जाळल्यानंतर जो अग्निशास्त्र जाळतो त्या व्यक्तीच्या हातावरती त्याच्या कपड्यावरती आपल्याला बंदुकीच्या दारूचे अंश सापडतात। तसे समजा ज्या व्यक्तीला गोळी झाडली किंवा ज्या व्यक्तीला गोळी लागली त्या व्यक्तीच्या गोळीच्या प्रवेशाच्या जखमेभोवती सुद्धा आपल्याला अशा बंदुकीच्या दारूचे अंश दिसून येतात। मग त्या बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या रासायनिक कुणाचे अंश शोधतोय आपण, तर बंदुकीच्या दारूचे अंश, बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या रासायनिक चाचण्या केल्या जातात त्या रासायनिक चाचण्या आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। रासायनिक चाचण्या आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, ज्यावेळेस आपण एखादा अग्निशास्त्र जाळतो, जाळल्यानंतर त्या अग्निशास्त्रामधून जे बाहेर पडतं त्यांना आपण इंग्लिशमध्ये GSR असंही म्हणत असतो, GSR किंवा त्यालाच आपण FDR असंही म्हणत असतो। हे का लिहिलं कारण बऱ्याच वेळेला विचारलं जातं की GSR ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। असं जर विचारलं तर आपल्याला GSR म्हणजे काय हे माहिती असावं किंवा FDR ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। तत्पूर्वी पाहू आपण GSR म्हणजे काय, तर GSR लाच आपण म्हणतो गन शॉट रेसिड्यूज। यालाच काय म्हणतो आपण, गन शॉट रेसिड्यूज, गन शॉट रेसिड्यूज म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे। किंवा जे फायरआर्म्स हे आहे FDR त्यालाच म्हणतो आपण फायरआर्म्स डिस्चार्ज रेसिड्यूज, काय म्हणतो फायरआर्म डिस्चार्ज रेसिड्यूज, हे त्यांचा लॉंग फॉर्म आहे। जर समजा कधी विचारलाच परीक्षेला किंवा हे संज्ञा कशाशी संबंधित आहे तर ते आपल्याला बंदुकीच्या दारूचे अंश किंवा बंदूक फायर केल्यानंतर जो डिस्चार्ज येतो किंवा रेसिड्यू मिळतात त्यांनाच आपण FDR म्हणजे फायरआर्म डिस्चार्ज रेसिड्यू किंवा GSR म्हणजे गन शॉट रेसिड्यू असं आपण म्हणत असतो। मग आपल्याला हे जे बंदुकीच्या दारूचे अंश आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या रासायनिक चाचण्या कराव्या लागतात। तर रासायनिक चाचण्या करण्यापूर्वी आपण पाहूया जी बंदुकीची दारू असते या बंदुकीच्या दारूमध्ये कोणकोणते घटक असतात, ठीक आहे। हे जी बंदुकीची दारू असते या बंदुकीच्या दारूमध्ये तिलाच आपण गन पावडर असंही म्हणू शकतो, ठीक आहे। दारू म्हणण्यापेक्षा आपण इथे लिहूया गन पावडर, ठीक आहे। या गन पावडर मध्ये काय काय असतं बघा, यापूर्वी आपण पाहिलं होतं गन पावडर मध्ये काय काय असतं, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कारण का या चाचण्यामध्ये आपण पर्टिक्युलर कोणता घटक शोधतो ते आपण इथं पाहणार आहोत। तर बघा या बंदुकीच्या जी दारू असेल किंवा गन पावडर असते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जो घटक असतो त्या घटकाला म्हणतो आपण पोटॅशियम नायट्रेट। काय म्हणतो याला आपण, पोटॅशियम नायट्रेट असं आपण म्हणत असतो। तर याचं प्रमाण किती असतं, तर आपल्याला 75% पोटॅशियम नायट्रेट याच्यामध्ये आपल्याला दिसतो। नंतर दुसरा घटक असतो त्याला आपण कोळसा म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कार्बन म्हणतो। तर हा कार्बन किती असतो, 15% असतो। आणि नंतर तिसरा घटक आहे त्याला म्हणतो आपण गंधक किंवा त्यालाच आपण सल्फर म्हणतो, हा 10% असतो, ठीक आहे। तर या बंदुकीच्या दारूमधील जो पोटॅशियम नायट्रेट आहे तो महत्त्वाचा घटक आहे आणि आपण शक्यतो हे नायट्रेट शोधण्यासाठी टेस्ट घेत असतो, ठीक आहे। महत्त्वाच्या आपल्या 2 चाचण्या आहेत, 2 ते 3, त्या चाचण्यामध्ये आपण नायट्राइट किंवा नायट्रेट शोधत असतो, त्यासाठी आपल्याला ही चाचणी महत्त्वाची आहे। तर बघूया आपण आता पहिली चाचणी पाहूया। त्या पहिल्या चाचणीचं नाव काय आहे बघा, बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या चाचण्या पाहतो आपण, पुन्हा मी इथे लिहित नाही। तर पहिली चाचणी आहे बघा, त्या पहिल्या चाचणीचं नाव आहे तिला म्हणू आपण ग्रीज चाचणी। कोणती चाचणी, तर ग्रीज चाचणी, इंग्लिश मध्ये लिहायचं म्हटलं तर GRIESS ग्रीज टेस्ट असं आपण याला म्हणत असतो। नंतर दुसरी चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे वॉकर चाचणी, वॉकर चाचणी। त्याला जर आपण इंग्लिश मध्ये लिहायचं म्हटलं तर आपण खाली लिहू शकतो बघा असं वॉकर टेस्ट, ठीक आहे। या दोन्ही ज्या चाचण्या असतात या दोन्ही चाचण्या आपण कशासाठी वापरतो, तर बंदुकीच्या दारूमध्ये जो नायट्राइट असतो नायट्राइट, ठीक आहे। या दोन्ही चाचण्या आपण कुठे वापरतो, तर बंदुकीच्या दारूमधील जो नायट्राइट आहे, स्पेलिंग लक्षात घ्या, इथं परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला काय लिहिलं जातं नायट्राइट आणि नायट्रेट असं लिहिलं जातं। तर हे आपण नायट्रेट साठी वापरतो, कधी कधी असं पण असतो बघा खाली ऑप्शन नायट्रेट,
ठीक आहे. तर या दोन्हीमध्ये फरक आहे, नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये. बघा ह्या ए चा फरक आहे इथं आणि इथं आय चा फरक आहे, बरोबर. तर जे ग्रीस टेस्ट आहे आणि वॉकर टेस्ट आहे ही आपण पर्टिक्युलरली जे बंदुकीच्या दारूमध्ये नायट्राइट असतो त्या नायट्रेटला शोधण्यासाठी आपण ही चाचणी वापरत असतो. ठीक आहे. अजून याच्यापेक्षा पुढच्याही 2 चाचण्या महत्वाच्या आहेत. बघा आपल्याकडे काय आहे तर डिपार्टमेंटल PSI साठी आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. तसेच आपण यासाठी काय करतोय आपण महत्वाचे PIQ पण आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण पुढची चाचणी पाहूया. तर पुढच्या चाचणीचं नाव आहे बघा, महत्वाची चाचणी आहे 3 नंबरची. त्या चाचणीचं नाव आहे डर्मल नायट्रेट चाचणी, डर्मल नायट्रेट टेस्ट. आता बघा याच्या नावाचं आहे काय आहे, डर्मल नायट्रेट टेस्ट म्हटले. मग ही चाचणी आपण कशासाठी वापरतो तर ही चाचणी आपण नायट्रेटला डिटेक्ट करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. नायट्रेट शोधण्यासाठी वापरतो आणि याच्यावरती डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. डर्मल नायट्रेट टेस्ट ही खालीलपैकी कशासाठी वापरले जाते तर ती बंदुकीच्या दारूच्या शोधण्यासाठी वापरतात किंवा नायट्रेट शोधण्यासाठी डर्मल नायट्रेट टेस्ट ही वापरले जाते, हे लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक तिसरी चाचणी आहे, त्या चाचणीचं नाव आहे किंवा चौथी चाचणी म्हणून आपण त्याला, त्या चाचणीला म्हणतो आपण हॅरिसन अँड गिलरी. त्या चाचणीचं नाव काय आहे, हॅरिसन अँड गिलरी. हे नाव लक्षात ठेवा इंग्लिश मधले, कारण इंग्लिश मधले नाव आपल्यासाठी महत्वाचे असतात. तर गिलरॉय टेस्ट. ठीक आहे. मराठीमध्ये आपण लिहू शकतो हॅरिसन आणि गिलरी चाचणी. तर ही चाचणी आपण कशासाठी वापरतो तर आपल्याला माहिती आहे आपण जी बुलेट असते हे बुलेट लेड अँटीमनी बॅरियम यापासून बनलेले असते, बरोबर का, किंवा यांच्या संयोगापासून बनलेले असते. म्हणून आपण लेड, ठीक आहे, त्याला आपण PB असं म्हणत असतो. किंवा दुसरं एक आहे त्याला म्हणतो आपण अँटीमनी. कोण आहे तर अँटीमनी. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, लेड झालं, अँटीमनी झालं आणि बॅरियम. ठीक आहे. अँटीमनीला HB म्हणतो आपण आणि तर BA. ठीक आहे. तर लेड, अँटीमनी आणि बॅरियम यांना शोधण्यासाठी आपण हॅरिसन आणि गिलरी ही चाचणी वापरत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे या 4 चाचण्या महत्वाच्या आहेत. पहिल्या चाचणीमध्ये पहिला आपण ग्रीस टेस्ट किंवा वॉकर टेस्ट, ती आपल्याला बंदुकीच्या दारूमधील नायट्राइट शोधून देत असते. दुसरी चाचणी पहिला आपण डर्मल नायट्रेट टेस्ट, हे डर्मल नायट्रेट टेस्ट आपल्याला नायट्रेट शोधून देते. आणि तिसरी किंवा चौथी चाचणी महत्वाची ते म्हणजे हॅरिसन आणि गिलरी चाचणी, ही आपल्याला बंदुकीच्या दारूमध्ये लेड असेल किंवा अँटीमनी असेल किंवा बॅरियम असेल तर यांना शोधण्यासाठी आपल्याला ते महत्वाचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी टेस्ट सिरीज पण चालू आहे. मुख्यतः करून फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन साठी आपण 10 टेस्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यापैकी जे 4 ऑप्शन आहेत त्या 4 ऑप्शनचं आपण इथं पूर्णपणे स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. जो कोणी विद्यार्थी आपल्याला या बॅचसाठी इच्छुक असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. तसेच तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवं आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. जसं आपण पाहिलं की बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या चाचण्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्याकडे बायोलॉजिकल एव्हिडन्स असतो, त्याला म्हणतो आपण रक्त. ठीक आहे, किंवा ब्लड. तर रक्त शोधण्यासाठी सुद्धा आपण कोणकोणत्या रासायनिक चाचण्या वापरतो किंवा वीर्याचे डाग असतात किंवा युरिनचे म्हणजे मूत्राचे डाग असतात, तर हे डाग शोधण्यासाठी आपण कोणकोणत्या चाचण्या वापरतो ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरला पाहू शकतो. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूया. थँक्यू.